नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ. आज मी तुमच्याशी विरुद्ध आहार या विषयावर बोलणार आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये आहाराला फार महत्त्व दिले. मग तो आहार आपण कोणता घेतोय, त्याच्या वेळा कोणत्या, किती खातोय, ओव्हर इटिंग करतोय का, काय खातोय, ह्याला फार महत्त्व आहे. बघा, आता आज मी तुम्हाला 5 विरुद्ध आहारांची माहिती देणार आहे. पहिलं म्हणजे मिल्क अँड फ्रूट, दूध आणि फळं. हे जर का तुम्ही सेपरेटली खात असाल, म्हणजे मिक्स करून नाही, जेव्हा तुम्ही कंबाईन करता, मिक्स करता आणि एखादी डिश बनवून खात आहात तर ते घातक आहे आपल्या शरीराला. जर का तुम्ही सेपरेटली खात आहात तर ते अमृतासारखं आहे. त्याचं कारण सांगते. दूध हे पचायला हेवी आहे, जड आहे, त्याला खूप वेळ लागतो, पचनशक्ती त्याची वेगळी आहे. आणि फळामध्ये कसा असतो, थोडासा आंबटपणा असतो, त्यामुळे ते पचायला हलकं आहे. लक्षात येते तुमच्या, म्हणजे दूध आणि फळ हे जेव्हा तुम्ही मिक्स करून खाता, त्या दोघांची पचनशक्ती वेगळी आहे. तो विरुद्ध आहार आहे. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा अपचन होणार, तुम्हाला इनडायजेशनचा त्रास होणार, ब्लोटिंगचा त्रास होणार. आता जर तुमच्यापैकी कोणाला ब्लोटिंग होत आहे तर फक्त पाठी वळून बघा की मी दूध आणि फळ एकत्र खात आहे का नाही. दुसरा विरुद्ध आहार म्हणजे मिल्क अँड फिश, दूध आणि मासे. बघा, दुधामध्ये एक प्रॉपर्टी आहे कुलिंगची, थंडावा आहे, त्याच्यामध्ये थंडपणा देतं. आणि फिश हे हीटिंग प्रॉपर्टीचं आहे. हे जेव्हा दोन्ही एकत्र आपण खातो तेव्हा ते टॉक्सिक आहे. आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्य त्याचं प्रोडक्शन करणार आहे, टॉक्सिन्स तयार करणार. तिसरा विरुद्ध आहार म्हणजे मिल्क अँड सॉल्ट, दूध आणि मीठ. हे जेव्हा तुम्ही कधी एकत्र कोणत्याही डिशमध्ये किंवा काही खाताना एक लक्षात ठेवा, हे जर का एकत्र खात आहात तर ते विषारी आहे, ते तुमच्या शरीराला घातक आहे. चौथं महत्त्वाचं म्हणजे हिटेड हनी. ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही मध गरम करता तेव्हा ते आपल्या शरीराला घातक आहे, ते विषारी द्रव्याचं टॉक्सिनचं प्रोडक्शन करणारं आहे. ह्याचा अर्थ जर का तुम्ही केक बनवत आहात, मे बी कोणताही पदार्थ करताय, मी केक हा एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं, त्या केकमध्ये जर का तुम्ही मध मिक्स करून ते ओव्हनमध्ये ठेवताय तर ते घातक आहे. जर तुम्ही ओव्हनमध्ये मिक्स करून हे सगळं ठेवत असाल तर ते घातक आहे, ते विष तयार करणार आहे. पाचवं महत्त्वाचं म्हणजे हनी अँड घी, म्हणजे मध आणि तूप. हे दोन्हीही जेव्हा तुम्ही एकत्र करता तेव्हा ते घातक आहे, ते टॉक्सिन्स प्रोडक्शन करणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं, आपण कळत नकळत काही आहारांचं सेवन करतो तेव्हा आपण विचार नाही करत, मला आवडतंय मी खातो किंवा खाते. तर असं करू नका, ह्याचा विचार करा. आणि हे तुम्हाला वाटतं आम्ही तर खातो, आम्हाला कुठे काय होतं, पण ह्याचा काही काळानंतर ह्याचा एफेक्ट होतो शरीरावर आणि तो मोठ्या प्रमाणात दिसतो. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा, आरोग्यदायी राहा. धन्यवाद.